आणि आता बातमी आहे मुंबईतील पाणी साठ्यासंदर्भातली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधल्या पाणी साठ्यात गेल्या 5 दिवसांमध्ये फक्त 0.87% इतकीच वाढ झालेली आहे आणि म्हणून मुंबईमध्ये महानगरपालिकेची चिंता पुन्हा वाढली आहे। तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे तलावांमधल्या पाणी पातळीची वाढ खुंटली आहे। मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसाच्या पाणी साठ्यात मात्र वाढ होताना दिसतेय। त्याचबरोबर तानसा आणि नाशिक जिल्ह्यातल्या अपर वैतरणा तलावातल्या पाणी साठ्यात सुद्धा वाढ होताना दिसते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की तलाव जे आहेत, भातसा तलाव हा 13 जुलैला त्याच्यामध्ये 3,19,659 क्युसेक इतकं पाणी होतं आणि आता 18 जुलैला 3,25,202 दशलक्ष लिटरमध्ये ही सगळी आपण आकडेवारी पाहतोय। तर अपर वैतरणामध्ये 13 जुलैला 64,431 दशलक्ष लिटर होतं पाणी। आता 18 जुलैला 69,605 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। मध्य वैतरणामध्ये 13 जुलैला 85,085 इतका दशलक्ष लिटर पाणी साठा होता आणि आता 18 जुलैला 88,006 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। तर मोडक सागरमध्ये 13 जुलैला 1,03,964 दशलक्ष लिटर पाणी होतं। आता 18 जुलैला 99,840 आहे, म्हणजे घट झालेली आहे। तर तानसामध्ये 1,13,826 दशलक्ष लिटर पाणी साठा होता, जो आता 1,16,653 दशलक्ष लिटरवरती आलाय। विहार तलावामध्ये 13 जुलैला 27,698 दशलक्ष लिटर पाणी होतं। 18 जुलैला तो आकडा झाला 27,698, म्हणजे तेवढंच पाणी राहिलं। तर तुळशीमध्ये 8,046 दशलक्ष लिटर हा 13 जुलैची आकडी आहे आणि 7,887 ही 18 जुलैची आकडेवारी आहे, म्हणजे कमी झाली आहे।